नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी हॉटेलमध्ये बनवली जाणारी सिक्रेट अशी रेड ग्रेव्हीची रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे। ही रेड ग्रेव्ही वापरून तुम्ही 100 पेक्षा जास्त भाज्या ह्या ग्रेव्ही वापरून बनवू शकता। सहज मिनिटांमध्ये चुटकी बजाते ही म्हणल्यासारखं मिनिटांमध्ये तुम्ही ही ग्रेव्ही वापरून या भाज्या बनवू शकता। आणि ही हॉटेल स्टाईल सिक्रेट अशी रेड ग्रेव्ही 2 महिने फ्रीजरमध्ये सहज टिकते। तुम्ही कधीही पाहिजे तेव्हा ग्रेव्ही वापरून आपल्याला 10 ते 15 मिनिटात भाज्या बनवता येतात। मी या व्हिडिओमध्ये या ग्रेव्हीसाठी लागणाऱ्या साहित्याचं योग्य प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे ही ग्रेव्ही अशी चटकदार, स्पायसी, परफेक्ट हॉटेल स्टाईल टेक्स्चर असलेली आणि परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल टेस्ट असलेली ही रेड ग्रेव्ही बनलेली आहे। तुम्ही हे प्रमाण वापरून तुम्हाला हवं तेव्हा हव्या त्या प्रमाणात भरपूर अशा स्पायसी अशा हॉटेल स्टाईल भाज्या बनवू शकता। मंडळी, तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका। आता पटकन ही रेड ग्रेव्हीची रेसिपी कशी करायची ते पाहूयात। ही हॉटेलसारखी परफेक्ट ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे। जवळजवळ 800 ग्रॅम हे टोमॅटो आहेत। हे स्वच्छ धुवून घेतलेत आणि हे असे 2 भागामध्ये कट करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी मध्यम आकाराचे 500 ग्रॅम कांदे घेतलेले आहेत, तेही 2 भागांमध्ये कट केलेले आहेत। या पद्धतीने आणखी छोटे फोडी आपल्याला करायचे नाहीयेत। आता एका कुकरमध्ये मी हे सर्व जिन्नस घालते। टोमॅटो प्रथम घालते, त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदे घालणार आहोत। यात आपण कोणत्याही प्रकारचं तेल वापरणार नाही। त्यानंतर यात मी एक मध्यम आकाराचा गाजर घालत आहे, यामुळे आपल्या ग्रेव्हीची क्वांटिटी वाढेल। त्यानंतर मी इथे 2 इंच आलं घेतले आणि 2 मोठी गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे। लसूण पाकळ्या आणि आलं घातलेलं आहे। त्यानंतर एक छोटा बीट मी याच्यामध्ये घालत आहे, ज्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान कलर येईल। त्यानंतर काही मसाले घालायचे आहेत। इथे मी 4 हिरवी इलायची, 7 ते 8 लवंगा आणि 12 ते 20 काळी मिरी घेतलीत आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। आता याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे। पाणी जास्त घालायची गरज नाही, कारण टोमॅटोचं पाणी बाहेर सुटतं, त्यामुळे ही ग्रेव्ही छान शिजते। आता आपण कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकर थंड करून घेऊया। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकताय आपल्या आतले जे जिन्नस आहेत, टोमॅटो, गाजर, बीट्स व्यवस्थित असे छानपैकी शिजलेले आहेत। अति गाळही झालेला नाही आणि कच्चेही राहिलेले नाहीयेत, तुम्ही पाहू शकताय। आता आपण याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तत्पूर्वी आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर काड्या असलेली कोथिंबीर जास्त करून घालायची। शिजवताना कोथिंबीर अजिबात घालू नका, नाहीतर आपल्या ग्रेव्हीची टेस्ट पूर्णपणे बिघडेल। त्यामुळं मिक्सरला पेस्ट करतानाच आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि ही ग्रेव्ही जास्त दिवस टिकण्यासाठी 1 ते 2 महिने टिकण्यासाठी याच्यामध्ये आपण बर्फ घालतोय। एक 5 ते 6 बर्फाचे क्यूब्स घालत आहे मी यामध्ये। लक्षात ठेवा, मिश्रण गरम आहे, त्यामुळे मिक्सर चालू केल्यानंतर हे मिश्रण उडण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजीपूर्वक मिक्सर चालू करून पेस्ट करून घ्या। मिक्सर जर छोटा असल्यामुळे मी या 2 बॅचमध्ये मिक्सरमध्ये याचं बारीक पेस्ट करणार आहे। यानंतर पुढची प्रोसेस पाहूयात। कढईमध्ये मी जाडबुडाच्या कढईमध्ये मी 250 ग्रॅम तेल घेतलेलं आहे। इथे तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे, कारण आपल्याला हॉटेल स्टाईल चटपटीत, स्पायसी आणि 2 महिने सहज टिकेल अशी ग्रेव्ही बनवायची आहे, त्यामुळे तेलाचं प्रमाण इथे जास्त घ्यायचं आहे। तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं। इथे या ठिकाणी मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि 1 मोठा तेजपत्ता घातलेला आहे। जिरे तडतडले की याच्यामध्ये आपण जी ग्रेव्ही बनवलेली आहे, मिक्सरमध्ये पेस्ट केलेली, ती घालायची आहे। छान मिक्स करून घेऊया। यात आपण आता 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च घालणार आहोत कलरसाठी। त्यानंतर 2 मोठे चमचे धनेपूड घालायची आहे। शेवटी अर्धा चमचा हळद घातली आहे। आता ग्रेव्ही छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि 15 ते 20 मिनिटं लो फ्लेमवर आपल्याला ही झाकण ठेवून छान अशी शिजवून घ्यायची आहे। 20 मिनिटं ही ग्रेव्ही शिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकताय तेल बाजूला सुटलेलं आहे या ग्रेव्हीला, म्हणजे आपली ग्रेव्ही छान अशी शिजलेली आहे, परफेक्ट अशी कलर आलेला आहे हॉटेल स्टाईल। आता ही ग्रेव्ही तुम्ही
नॉनव्हेज, व्हेज कुठलीही व्हेजिटेबल किंवा करी रेसिपी बनवण्यासाठी वापरू शकता। 100पेक्षा जास्त रेसिपीज या करीपासून बनवल्या जातात। हॉटेलमध्ये याच पद्धतीने ही ग्रेव्ही तयार केली जाते। आता मी 5 मिनिटं आणखी ह्या ग्रेव्हीला शिजवून घेतलेलं आहे झाकण न लावता। तुम्ही पाहू शकता तेल अगदी वर आलेलं आहे। परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी, कलर, टेक्स्चर आपल्या ग्रेव्हीला आलेला आहे। आता ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आपल्याला ही ग्रेव्ही पूर्णपणे थंड झाल्यावर मी एका डब्यामध्ये काढलेली आहे, हवाबंद डब्यामध्ये, आणि वरून त्याला असं प्लास्टिक लावून ठेवणार आहे आणि त्याच्यावर झाकण झाकून मी ही फ्रीजमध्ये ठेवणार आहे। ही ग्रेव्ही फ्रीजमध्ये 8 दिवस सहज टिकते आणि फ्रीजरमध्ये ही 2 महिने आरामात टिकते, काहीही खराब होत नाही। तुम्हाला जेव्हाही वाटेल कुठल्याही प्रकारचं मटर पनीर, मिक्स व्हेज, कोफ्ता करी करायची आहे त्यावेळेस 1 तास आधी काढायची आणि फक्त भाज्या चिरायच्या, तेल घालायचं आणि हे ग्रेव्ही घालायची, भाजी 10 ते 15 मिनिटात तयार। आता कितीही पाहुणे येऊ देत, कधीही येऊ देत, एकदम परफेक्ट अशी आपली ग्रेव्ही तयार असणार आहे आणि तुम्ही सहज 1 तासात या एवढ्या सगळ्या पाहुण्यांसाठी मस्तपैकी छान अशी थाळी बनवू शकता ही रेड ग्रेव्ही वापरून। 2 दिवसानंतर ही ग्रेव्ही वापरून मी आज मटर पनीरची भाजी बनवत आहे। यासाठी मी एक मोठा चमचा तेल कढईत घातलंय आणि 1 चमचा बटर घातलेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा जिरे घालायचं आहे। यानंतर मी यात अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली आहे, याच्यामध्ये मी त्या अर्धी वाटी मटर घातलेले आहेत। ताजे मटर घेतलेत, तुम्ही फ्रोझनही घेऊ शकता। त्यानंतर 150 ग्राम पनीर मी छोट्या पीसेसमध्ये कट केले आणि तेही घालून घेतलेलं आहे। छान मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण मसाले घालूयात। प्रथम 1 चमचा तिखट घालत आहे, याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला घातला आहे, याऐवजी तुम्ही चिकन मसाला, मटन मसालाही वापरू शकता। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी आपण ग्रेव्ही बनवलेली आहे त्याची मी 1 वाटी ती ग्रेव्ही घालून घेत आहे। त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून आपण ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता आपण मटर पनीर 5 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं ग्रेव्ही शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। अगदी हॉटेल स्टाईल मटर पनीर तयार झालेलं आहे आपलं। आणि ही भाजी बनवण्यासाठी मला फक्त 10 मिनिट लागलेत। तुम्हीही अशी हॉटेल स्टाईल रेड ग्रेव्ही बनवून ठेवली तर तुम्हीही अशा प्रकारच्या हॉटेल स्टाईल भाज्या, नॉर्थ इंडियन भाज्या 10 मिनिटात, 15 मिनिटात सहज बनवू शकता। कितीही पाहुणे आले तरी तुम्हाला कुठलंही टेन्शन येणार नाही जर तुम्ही अशा प्रकारची ग्रेव्ही बनवून फ्रीजरमध्ये ठेवली। 2 महिने टिकणारी आणि तितकीच स्वादिष्ट अशी ही ग्रेव्ही। मंडळी, हॉटेल स्टाईल अशी ही सिक्रेट रेड ग्रेव्हीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटही करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। धन्यवाद।